नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे बरेच असाल, खुशाल असाल, आयुष्यात चांगलंच करत असाल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मागचे जे 4 व्हिडिओ होते, जे मी बनवले होते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय करावे, तर कदाचित ते लोकांना बहुतेक रिलेट झाले नसावे, त्याच्यामुळे त्याला काही रिस्पॉन्स आला नाही. सो आज मी नवीन 2 विषयांवर म्हणजे तुमच्याशी माझी काही व्यक्तिगत मनोगत आहे ते शेअर करण्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. सो आय होप तुम्हाला कदाचित रिलेट करेल किंवा आवडेल. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडा लांब होईल, तर कदाचित बहुतेक जण लांब व्हिडिओ बघत नाही, पण मला असं वाटतं की एखादं जेव्हा मनोगत आपण मांडतो आहे, तर ते शॉर्टमध्ये न संपवता होईल तेवढं पूर्णत्वपणे सांगावं. कारण की ते इनकम्प्लिटली सांगितलं किंवा शॉर्टमध्ये सांगितलं तर कदाचित लोकांना क्लिक होत नाही. तर आजचे 2 विषय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे आता आगामी येणारी विधानसभा निवडणूक, आणि दुसरी गोष्ट आहे आजकाल जो बिझनेस मॉडेल बनवला आहे ज्या बाबांनी किंवा एखादे मोटिवेशनल स्पीकर असतात त्यांनी, तो मॉडेल ते लोक कसा मेंटेन करत आहेत आणि त्यासाठी आपण त्यांना कशी मदत करतो आहे इनडायरेक्टली डायरेक्टली, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर पहिला मुद्दा आहे की विधानसभा निवडणूक जे आता आगामी 20 नोव्हेंबरला होणार आहे. सगळ्यांना माझं कळकळीचं आवाहन आहे किंवा विनंती समजा, प्लीज जाऊन मतदान करा. मतदान हा तुमचा एक संविधानिक हक्क तर आहेच, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला जर म्हणजे सरकारच्या विरोधात किंवा सरकार संगती जाण्यासाठी जर आपल्याला काही अधिकार मिळतो, तो एकच अधिकार आहे, तो म्हणजे मतदान. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की 20 नोव्हेंबरला कुठेही जर तुम्हाला ऑफिसमध्ये सुट्टी असेल, तर प्लीज ती सुट्टी बाहेर जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी न घालवता, पाहिजे तर तुम्ही सेकंड हाफ फर्स्ट हाफ तुमचं प्लॅनिंग करा, त्याप्रमाणे बाहेर जायचं आहे, पण पहिलं जाऊन मतदान करा. तुम्हाला पटत नसेल की बाबा मला वाटत नाही इथला कोणताही कॅन्डिडेट काही करू शकणार आहे पुढील 5 वर्षासाठी, तुम्ही नक्की जाऊन नोटाचं बटन दाबा, जे सर्वात शेवटी असतं. कारण की तुमचं मत काउंट होतं, त्याच्यावर रेशो बाहेर येतो की बाबा म्हणजे या विभागात किंवा या असेंब्लीमध्ये जे पण आहे, विभाग, प्रभाग काही म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये खरंच लोकांना वाटतं की कोणताच कॅन्डिडेट काही कामं म्हणजे करू शकतो किंवा त्या लायक आहे. ते मतदानच तुमचं त्यांना म्हणजे जे निवडणूक आयोग आहे त्यांना पटवून देऊ शकतं किंवा जे सरकार आता रोलिंग आहे त्यांना सांगू शकतं. मग ह्यासाठी म्हणजे आज व्हिडिओ बनवण्याचा तोच महत्त्वाचा मुद्दा. एक तर ती रिक्वेस्ट आहे की सर्वांनी जाऊन मतदान करा. ते महत्त्वाचं आहे खूप, त्या काउंटिंगसाठी किंवा त्या गोष्टीला समजण्यासाठी निवडणूक आयोगाला. सो आपण पहिल्या मुद्द्याकडे बोलूया. पहिला मुद्दा आहे निवडणूक. आता जी विधानसभा निवडणूक होणार आहे, आमदार निवडण्यासाठी. सो पहिला विषय निवडणूक मी हा का घेतला, कारण की मी आज बघतोय गेले 15-20 दिवस झाले प्रत्येक पार्टी येऊन प्रचार करते, त्यांचं म्हणजे पुढे जाऊन प्लॅनिंग काय आहे त्याचे सगळे पॅम्पलेट वगैरे छापून डिस्ट्रीब्यूट करते, सगळं जोरात चाललं आहे. मी पहिलंच सांगतो, मी कोणत्याही पक्षाला किंवा सपोर्ट करत नाही आहे किंवा मी त्यांच्या विरोधातही बोलत नाही. मी इन जनरल टॉपिक बोलतो आहे. सगळ्यांनी आपले संकल्पपत्र छापलेले आहेत किंवा त्यांची वचनपूर्ती जे ते करणार आहेत त्यांनी ती छापली आहे, सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतात. माझ्या आता 2-3 पक्षांच्या आल्या, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग वाटलंच नाही. कारण की तोच विषय आहे, रस्ते, पाणी, म्हणजे साफसफाई, स्वच्छता, हे सगळे कॉमन विषय. आज जवळ मी आता वयाच्या 34व्या वर्षात आहे. मी आज जवळजवळ जेव्हापासून मला हे सगळं कळायला लागलं तेव्हापासून आज मी 15-20 वर्ष झाले तेच मुद्दे बघतोय. काही नवीन नाही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, होतं आहे, मला त्याबद्दल काय वाद नाही. देश आपला प्रगतीकडे जातो आहे. पण कोणीतरी काहीतरी डिफरंट म्हणजे त्यांच्या पत्रामध्ये छापावं अशी अपेक्षा होती, पण काहीच नाही. तेच सगळे जुने मुद्दे आहेत. मला काय त्यात फारसं काय रस वाटला नाही की ह्याच्याने काही डेव्हलपमेंट होणार आहे का. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पाणी, या सगळ्या मूलभूत सुविधा त्या भेटल्याच पाहिजे. तो तर नागरिकांचा हक्क आहे. त्यासाठी तर आम्ही आमच्या इन्कम टॅक्सचा भाग तुम्हाला काही जो तुम्ही ठरवला आहे तो देतोच आहे. त्याच्यातनं सगळं होतं आहे. तुम्ही काय तुमच्या खिशातून देत नाही आहात. पण त्यांनी कोणीही म्हणजे एवढ्या पक्षांचे पॅम्पलेट माझ्यासमोर आले, जवळजवळ 7-8 पक्षांचे आले, घरात 3-4 पक्षांचे आले, तर बाहेरही बघितले, बॅनर्स वगैरे बघतोय. मला म्हणायचं इतकं आहे, पण एकाही पक्षाच्या नेत्याने कोणीही असा तिथे मुद्दा मांडला नाही की जर मी निवडून आलो तर प्रत्येक म्हणजे त्याचा जेवढा विभाग आहे त्या विभागाला पूर्णपणे म्हणजे डिस्ट्रीब्यूट करून, म्हणजे त्या विभागाला पूर्ण भागून त्याचे आराखडा त्याचा तयार करून दर
आठवड्यातनं म्हणजे त्यांनाही इतर कामं असतात, वैयक्तिक आयुष्य असतं, जे निवडून येणार आमदार वगैरे जे अधिकारी म्हणजे जो येतो नेता वगैरे निवडून, त्यालाही आपले आयुष्य असतं. पण त्यांनी कोणत्याही एकाही नेत्याने अशी त्याच्यामध्ये कमिटमेंट टाकली नाही की मी त्या विभागांचा आराखडा केला त्याप्रमाणे जाऊन लोकांशी जनता दरबार भरून किंवा व्यक्तिगत जाऊन चर्चा करेन. कोणत्याच नाही. कारण की त्यांना कसं आहे, जे आपल्याला पटतं तेच करायचं आहे, ज्याच्यामधनं आपला फायदा होईल आणि देशाचाही फायदा होईल ते काम करायचं आहे. मला हेच कळत नाही की तुम्हाला लोकांशी चर्चा करायला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही जावा, एक प्लॅन बनवा की बॉस या 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 विभागामध्ये या डेटला मी येणार आहे. आपण त्याच्यावर तुमचे काही मुद्दे आहेत ते तुम्ही लिखित स्वरूपात लिहून आणा. मी ते घेईन. आपण त्या मुद्द्यावर लाईव्ह तिथे चर्चा करू. तुम्ही कोणताही नेता बघा कधीही जनता दरबार लाईव्ह करत नाही. कारण की लोकं तोंडावर पाडणारे त्यांना प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे त्यांची उत्तर देताना खूप अडचण होते. म्हणून मला तरी अजून कोणता निदर्शनास आला नाही की कोणता नेता, आमदार, नगरसेवक, खासदार की बाबा लाईव्ह जनता दरबार लाईव्ह चालू आहे, पुन्हा फेसबुक आहे, जो बी आहे चालू आहे त्याचं सोशल मीडिया थ्रू या कोणत्याही न्यूज चॅनलमार्फत की लाईव्ह जनता दरबार भरून तो प्रश्न विचारत. कारण की या देशामध्ये 100% चोख, निखळ आणि निस्वार्थी असा नेता मी अजून जेव्हापासून मला कळतं मी अजून बघितलेला नाही. सो माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही तुमचा नेता किंवा तुमच्या म्हणजे भविष्याचा जो बोलतात ना, पुढे नेणारा तुमचा भविष्याचा नेता जर निवडताय तर विचार करून निवडा. जर तुम्हाला नाही वाटत आहे तर तुम्हाला त्या मशीनवर, EVM मशीनवर शेवटी बटन आहे नोटा. ते पण काउंट होतं. ते पण तुमचं एक प्रकारचं मतच आहे. हे बऱ्याच लोकांना ॲक्च्युली बटन माहीत नाही आहे. तरी पण मी आता या म्हणजे 2-3 आता माझ्या 2-3 निवडणुका झाल्या, म्हणजे मी जिथे जाऊन मत दिलं आहे माझं. मी बघितले लोकांचा थोडा रेशो वाढतो आहे नोटाकडे. म्हणजे लोकं डिसॲग्री आहेत, जे पण काय तिथे कॅन्डिडेट उभे आहेत त्यांच्याशी. तर तर माझं मत असं आहे की ते अजून वाढवा. जर तुम्हाला नाही पटत आहे, वाढवा. प्लीज आपल्या स्वतःच्या स्वार्थापायी मतदान करू नका. मतदान करताना देश पहिला, राज्य दुसरं आणि शहर तिसरं ही स्टेप लक्षात ठेवून. कारण की देशाची प्रगती तर राज्याची प्रगती, राज्याची प्रगती तर आपल्या शहराची प्रगती. हे जर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही लक्षात ठेवले तरच तुमचं मत देणं हे सफल होईल. अदरवाईज पैशांसाठी किंवा एखाद्या म्हणजे बाबा माझा आवडता आहे किंवा माझा खास आहे यासाठी मतदान करू नका. म्हणजे आता तुमच्यासाठी फायदा होईल, पण तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल की नाही ही शंका आहे. प्लीज मतदान करताना काळजीपूर्वक करा. मला एकच एक्सपेक्टेशन आहे, जे म्हणजे आता नेते उभे आहेत किंवा मंडळी उभी आहेत इलेक्शनला, माझी त्यांना एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही निवडून आल्यावर प्लीज जनता दरबार भरवा आणि ते लाईव्ह करा. लोकांना कळू दे की बाबा, जर तुम्ही म्हणताय ना की बाई आम्ही कोणते गफले केले नाही, आम्ही कोणती चोरी केली नाही, आम्ही कोणती इलिगल कामे केली नाही, तर तुम्हाला काय हरकत आहे, या ना तुम्ही जनतामध्ये सरळ सोशल मीडियावर लाईव्ह करा. आजकाल तुम्हाला म्हणजे असा लोकांचा व्यक्तिगत आहे ना सपोर्ट मिळण्यापेक्षा सोशल मीडियातनं भरपूर काही सपोर्ट मिळू शकतो. पण त्याच्याकडे तुम्ही जात नाही आहेत किंवा टाळता, हे त्यातनं दिसून येतं. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही जर निवडून येताय, सर्व नेत्यांना माझे हात जोडून विनंती, तुम्ही जर निवडून येताय तर आपल्या विभागाची विभागणी करा, एक आराखडा बनवा. तुमच्या पूर्ण कामाच्या शेड्यूलमधून त्यांच्यासाठी महिन्याभरातनं एकदा तरी वेळ काढा की तुमचे प्रॉब्लेम काय आहेत, प्लीज आम्हाला लेखी स्वरूपात द्या. आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही तिथे लाईव्ह चर्चा करा की बाबा ह्याला असं करू शकतो, ह्यात थोडा वेळ जाईल, जे आहे जेन्युइनली सांगा. बघा, ह्यातनं लोकांचा सपोर्ट तुमच्याकडे वाढेल. लोकांना वाटेल की नाही, जे आहे ते आहे, सत्य आहे, समोर आमच्या बोलल्या आहेत, अडचणी काय, प्रॉब्लेम्स काय, आपण काय हे करू शकत नाही. तर हा होता माझा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी म्हणजे माझं ओपिनियन. सल्ला समजा माझा तर ओपिनियनच आहे. जर तुम्हाला वाटतं आहे सल्ला तर सल्ला घ्यायचा म्हणून सल्ला घ्या, नाही तर माझं ओपिनियन आहे. तुम्ही ॲग्री असाल, डिसॲग्री असाल, काही मत नाही. पण प्लीज मतदान करताना काळजीपूर्वक करा. आणि माझी सर्व नेत्यांना विनंती आहे, प्लीज जनता दरबारवर लोकांमध्ये जाऊन बोलण्यावर जास्त भर द्या. कारण की तेच तुम्हाला पुढे फायदेमंद होऊ शकतं. कारण की मी आतापर्यंत बघितले नाही आहेत जनता दरबार होतात पण कसे खूप कमी प्रमाणात. ते पण क्वचित असे कधीतरी पॅम्पलेट वाटून की आज इथं आज इथे मीटिंग आहे, मीटिंगला जाऊन काही होत नाही. तुम्ही जाऊन डायरेक्टली म्हणजे न सांगता जाऊन, म्हणजे आधी 2 दिवस हे करा. तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स आहे तो कळेल की त्यांच्या मनात किती तुमच्याबद्दल राग आहे, द्वेष आहे किंवा चांगलं मत आहे, आणि त्याच्यातनं तुमचाच फायदा होईल.
जनतेचा फायदा होणार नाही. तुमचा फायदा झाला म्हणजे तुम्ही काम करताय तर जनताही खुश असेल, तर तुम्हाला येणाऱ्या पुढील निवडणुकींसाठी अजून मोटिवेशन मिळेल आणि अजून काम करण्याची जिद्द होईल. आणि मी सर्व लोकांना सांगतो, मतदान प्लीज करा. सर्व माझ्या राज्यातल्या सर्व लोकांना विनंती आहे की जाऊन मतदान नक्की करा. तो तुमचा एक संविधानात्मक अधिकार आहे, जो तुम्हाला एकदाच म्हणजे 5 वर्षातनं 3दा मिळतो. तर प्लीज सगळ्यांनी जाऊन मतदान करा. आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. आजकाल मी बघतोय सर्व म्हणजे आता मला ना एक्झॅक्टली वर्ड नाही आठवत आहे, सर्व या बाबांनी ज्यांचे काय माहिती नाही, लोकांना आधी पहिली गोष्ट लागतात काय, आपल्या बोलतात ना, आपण सक्सेस होत नाही त्याचं खापर आपण दुसऱ्यांवर फोडतो आणि त्या सक्सेसकडे जाण्यासाठी पण दुसऱ्यालाच निवडतो, स्वतः काही करत नाही. मी आज बघतो प्रत्येक बाबांनी आपले बिझनेस मॉडेल बनवून ठेवले. मी नाव नाही घेणार कोणत्या बाबाचं, मी स्पेसिफिक, कारण की मी स्वतः म्हणजे अनुभवतो आहे की बॉस हे लोकांना कळत का नाही आहे. एक सिम्पल लॉजिक सांगतो. एक बाबा आहे, उदाहरणार्थ ए बाबा आहे. आता त्याचं चाललं आहे मस्त आहे, सगळं सेट आहे, लोक त्याला मानत आहेत, लाखोंमध्ये क्राऊड येतो त्याचे जेव्हा सत्संग असतात वगैरे. मला सांगा, तो बाबा आज उतरत्या वयाकडे आहे, बरोबर आहे. आता समजा तो बाबा ए बाबा आता समजा 50व्या किंवा 60व्या वयाकडे, आणि आता जी ह्युमन लाईफ आहे त्याचं काही फिक्स नसतं, कधी आज आहे, म्हणजे एज तर त्याला मॅटरच करत नाही. आजकाल एकदम तरुण मुलांना मुलींना हार्ट अटॅक वगैरे येऊन लोक ऑन द स्पॉट जातात. सो त्याने त्याचा विचार करून त्याने आधीच बिझनेस मॉडेल पूर्ण तयार केलेलं आहे. तो काय करतो, ऑब्व्हियसली त्याच्या घरात कोण ना कोण त्याचे म्हणजे पुढे चालणारी त्याची जी पिढी असते, मुलगा मुलगी जी पण आहे, त्याला त्या बिझनेसमध्ये, आता तुम्हाला हा बिझनेस बोलेल तर कदाचित हा तुम्हाला खुपेल शब्द, अरे हा असा कसा काय बोलू शकतो. बॉस हा बिझनेसच आहे. तुम्ही कधीही ऑब्झर्व करा, कोणताही बाबा, मी ऑलमोस्ट आता जेवढ्या बाबांना बघितलं आहे त्यांनी आपल्या मुलांना, घरातल्या मंडळींना त्या बिझनेसमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे की बॉस माझ्यानंतर हा बिझनेस मॉडेल चालू राहिला पाहिजे. ह्यातनं आपल्याला बरेच काही उद्योग, जे आता काय बोलू तुम्हाला, आता तुम्हाला कदाचित माहिती असेल NGOमध्ये येणारे वगैरे फंडिंग सगळं टॅक्स फ्री आहे, बरोबर आहे. कितीतरी अशी लोक जी त्याच्यामध्ये टाकतात आणि तिकडनं वाईट करूनही घेतात. असे बरेच स्कॅम आलेले आहेत समोर यापुढे, या म्हणजे आधीही. तर माझं ना हेच लोकांना बोलायचं आहे की बॉस हा एक बिझनेस मॉडेल आहे, प्लीज समजा या बिझनेस मॉडेलला. त्या माणसाने, त्याला माहिती आहे आता मी 50व्या किंवा 60व्या वयात आहे, आज ना उद्या माझं बरं वाईट झालं तर हा बिझनेस सगळ्यात ठप होईल. म्हणून तो आपल्या ह्या बिझनेस मॉडेलला चालू ठेवण्यासाठी आपल्याच कुटुंबातल्या किंवा आपल्याच मुलाला मुलीला त्या बिझनेसमध्ये आधीच इन्व्हॉल्व करून ठेवतो, जेणेकरून हा मॉडेल कधी संपलाच नाही पाहिजे. मुळात पहिली मला ना गरजच काय वाटते लोकांना ना, एखाद्या बाबा बिबांकडे जाणं हे कळत नाही. अरे तुम्हाला तुमचं काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील, स्वतः सॉल्व्ह नाही करत आहेत. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी एवढं सक्षम बनवलं नाही की स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर स्वतः सोल्युशन कसं काढायचं. भले ते शिकलेले नसतील, पण असं होतच नाही जगात. कोणता आईवडील किंवा घरातली पालक मंडळी अशी कोणतीच नसते, म्हणजे आपले जे पण काका मामी जे पण असतील ते असं तुम्हाला मार्गदर्शन नाही करणार, असं होतच नाही. तुम्हाला कळतच नाही लोकांना लागतं का बाहेरचं असं कोणतरी, किंवा तो अरे आता बघा ह्याच्यामध्ये एक रेफरल मॉडेल पण आहे. आता हेही सांगतो, ते बाबा काय करतात, आपले खास काहीतरी एक 50 आहे ना खास चेले निवडून ठेवतात, बरोबर आहे. त्यांना काय सांगतात, तुम्ही लोकांना आणा आमच्याकडे. मार्ग कोणता, भक्तीचा. हे टोटल फ्रॉड आहे. तुम्ही माना या ना माना, भक्ती करायसाठी देवाने कधीच सांगितलं नाही की मी बॉस एजंट अपॉइंट केलेत, म्हणजे एजंट म्हणजे हे बाबा. मुळात असं काहीच गरज नाही. तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे, तुम्ही आहात तिथे आहेत त्या सिच्युएशनमध्ये जरी देवाला आठवलं, देव तुमचं ऐकतो. फक्त एवढंच आहे, मनात कोणतंही वाईट कृत्य किंवा वाईट कर्म असता कामा नये. तुमचं जर कर्मा क्लिअर आहे तर तुम्हाला सक्सेस मिळणार 201%. मी 101% पण नाही बोलतो, 201%. हा माझा म्हणजे आज मी जेवढे वर्ष आयुष्य जगलो आहे तेवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे. तुमचा कर्मा क्लिअर आहे तर तुम्हाला सक्सेस आज ना उद्या. थोडी स्ट्रगलिंग असेल लाईफ, काही जण बघा कसं असतं, याच्यामध्ये थोडंफार लकचा पण फॅक्टर आहे. काही लोकांना स्ट्रगलिंगमध्ये म्हणजे स्ट्रगल लाईफमध्येच ते सक्सेस चाकायला मिळतं, पण त्यांना ते रिअलाईज होत नाही. पण काही लोकांना कसं असतं, स्ट्रगल एवढं नाही मिळत, डायरेक्ट सक्सेस चाकायला मिळतं, तर त्यांना वाटतं अरे यार आपल्या आयुष्यात भरभराटी झाली. तर तू म्हणजे स्वतःवर, म्हणजे मी असं बोलतो आहे म्हणजे माझं व्यक्तिगत, की जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल आणि स्वतः कोणत्याही प्रॉब्लेम्सवर विचार कराल तर सोल्युशन तुम्हाला स्वतःचं स्वतः भेटेल. तुम्हाला कोणत्याही बाबांची गरज लागणार नाही. प्लीज समजा, मोटिवेशनल स्पीकर बाबा हे सगळे बिझनेस मॉडेल आहेत. देवाच्या नावावर हे लिटरली लोकांना लुटतात, हे मी क्लिअर कट सांगतो. कारण की
मी तरी अजूनपर्यंत बघितलं आहे की कोणताही बाबा असं बोलताना दिसणारच नाही की बाई माझं उद्या झालं तर हे सगळं एक्झिट करा, मी आहे तोपर्यंतच हा म्हणजे हे जे काही सत्संग वगैरे आहे तोपर्यंत, माझ्या गेल्यानंतर तुम्ही हे सगळं म्हणजे इकडे येणं किंवा कोणाला भेटणं बंद करा. मी जो काय आहे तो होल अँड सोल मीच आहे, माझ्यानंतर कोणी नाही. असा कोणताही बाबा भेटणार नाही. त्याने ऑलरेडी त्यांच्या घरातल्या मंडळींना त्याच्यामध्ये इम्प्लांट करून ठेवले, इन्व्हॉल्व करून ठेवले. का? बिझनेस मॉडेल आहे हा चालूच राहायला पाहिजे. हा बंद झाला तर त्यांची उपजीविका म्हणजे जे त्यांचं सोर्स ऑफ इन्कम आहे ते बंद होईल. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, कोणत्याही बाबाचे मोस्टली त्याचे ट्रस्ट असणार आहेत. अच्छा मला सांगा, तो बाबा आहे, त्याने संसार त्यागला आहे. आता बाबा एखादा बनतो तेव्हा तो सगळं त्यागून, संसाराला त्यागूनच बनतो, बरोबर आहे. मग त्याच्याकडे सोर्स ऑफ इन्कम कुठून येतो जरा विचार करा. तर हे आपण जे जातो ना, आपण जे भरकटतो, ते लोक काही करत नाहीत, तुमचं फक्त थोडंसं ब्रेन वॉश करतात. तर मला वाटतं अरे यार बाबांनी मार्ग दाखवला. ते मार्ग नसतं मित्रांनो, त्या मार्गामध्ये ना तुम्हाला आहे ना काटे टाकून देतात स्वतःच, की बॉस थोड्या दिवसांनी याला अजून प्रॉब्लेम येईल, हा परत आपल्याकडे येईल, परत आपण याला काहीतरी सांगू. मग थोड्या दिवसांनी तुम्हाला इनडायरेक्टली ना पिंच दिली जाते की भाई काहीतरी आता तुला आम्ही एवढा मार्ग दाखवतोय चांगला, तर काहीतरी आमच्या ट्रस्टीसाठी किंवा आमच्या सेवा संस्थानासाठी थोडंसं दान कर. दान केलं, गव्हर्नमेंट त्याच्यावर कोणताही टॅक्स लावत नाही, बरोबर आहे. तर यांचा सोर्स ऑफ इन्कम चालूच आहे. सस्ते बाबा, तुम्हाला माहिती आहे का, लाखोंच्या ठेवींवर यांना लाखोंचा इंटरेस्ट येतो आहे. तर यांचं घर असंच चालतं आहे. आणि छोटे मोठे दानधर्म फंक्शन करून यांना काही फरक पडत नाही. तो पण पैसा कोणाकडनं तरी स्पॉन्सरलीच घेतला जातो. तर मी आज सगळ्यांना हेच सांगेन, आज या 2 विषयांना मी मुद्दामून निवडलं आहे की प्लीज ह्या सगळ्या भानगडीत पडू नका. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम हे आपण सॉल्व करू शकतो. एवढा स्वतःवर जर कॉन्फिडन्स ठेवाल ना, तर तुम्हाला आयुष्यात कधीच कोणत्या बाबाची गरज नाही पडणार. आणि प्लीज मी एकदम बोलतो ना कळकळीची विनंती आहे, या बिझनेस मॉडेलला ना कधीतरी समजा. मी बोलतोय तेव्हा आज तुम्हाला कदाचित वाटेल की अरे हा काय चुतियापा बोलतोय, जे आहे ते ओपनली बोलतो, पण हे बिझनेस मॉडेलच आहे. तुम्ही याच्यावर स्वतः स्टडी करा. मला सांगा ना, तुम्हाला गरजच काय कोणाची? आईवडिलांनी काय जन्म काय वेडे म्हणून दिला आहे का तुम्हाला? त्यांना वाटतं ना आपला मुलगा कुठेतरी जाऊन सक्सेस व्हावा, पुढे जावा, मोठं नाव करावं. मग आता मला सांगा, उद्या तुम्ही सक्सेस कराल तर बाबाचं नाव लावाल की आईबापाचं नाव लावाल? तुम्ही लावणार बाबाचं ना. फेमस कोणाला करताय? स्वतःला नाही, बाबाला फेमस करताय. तर प्लीज मी सांगतोय म्हणून नव्हे, तर स्वतः आहे ना ऑब्झर्वेशन करा या गोष्टींवर की बॉस हे बोलतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. हा एक बिझनेस मॉडेल आहे मित्रांनो, समजा. व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून इथेच थांबतोय, जास्त लांबवत नाही. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला जाऊन माझी विनंती आहे, प्रत्येकाने मतदान करा. मतदान हा तुमचा संविधानिक हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे. तुम्हाला नाही वाटत आहे कोणी कॅन्डिडेट काय करण्यालायकीचा आहे, तर प्लीज जाऊन नोटाचं बटन दाबून या. पण इलेक्शनला मतदान करणं, निवडणुकीला मतदान करणं हे तुमची एक ड्युटी आहे, ते केलंच पाहिजे. हेच एवढं बोलून हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. सगळ्यांनी काळजी घ्या, खुशाल राहा, मस्त राहा, हसत राहा आणि स्वतःच्या प्रॉब्लेम्सला स्वतः सॉल्व करायला शिका. एवढंच बोलून व्हिडिओ थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या, खुश राहा.